सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुक्यात भयंकर प्रकार घडला असून एका तरुणाला नग्न करून त्याच्या शरीरावर लोखंडी सळीने चटके देत हत्या करण्यात आल्याचं समोर आलंय। हा सगळा प्रकार अनैतिक संबंधातून झाल्याचा संशय व्यक्त केला जातो। या प्रकरणी माळशिरस पोलिसांनी एका तरुणीस आणि अल्पवयीन मुलास ताब्यात घेतला असून त्यांची चौकशी करण्यात येते। बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याचं लोकेशन सापडलं असल्याची माहिती समोर आली आहे। नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील दत्त मंदिर चौकात कृष्णा आंधळेला आज सकाळी बघितल्याचा दावा काही स्थानिक नागरिकांनी केलाय। याबाबतची माहिती मिळताच नाशिक पोलिसांनी धाव घेत तत्काळ शोध सुरू केलाय। शिरूर पोलिसांनी गांजा विक्री करणाऱ्या इसमावर मोठी कारवाई करत 3 किलो 840 ग्रॅम गांजा जप्त केला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे। समीर शेख असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। गोमांस वाहतूक करणारी कार टायर फुटल्यानं दुभाजकाला पलटून येवत येथे पलटी झाली। आलिशान कारमध्ये गोमांस वाहतूक करणारे 3 जण कार पलटी होताच कारमधून पळून गेले। या प्रकरणाचा अधिक तपास यवत पोलीस करत आहे। बीडमधील भाजपचे आमदार सुरेश धस यांचा गुंड कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक झाली आहे। प्रयागराजमधून खोक्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत। सतीश भोसले याला उद्या बीडमध्ये आणलं जाणार आहे। आलिशान गाडीतून येताना एरवड्यातील शास्त्रीनगर चौकात रस्त्यावर थांबून लघुशंका केल्याप्रकरणी 2 आरोपींच्या जामीन अर्जावर येत्या 17 मार्चला न्यायालयात सुनावणी होणार आहे। न्यायालयाने मंगळवारी गौरव आहुजा याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले, तर त्याचा मित्र भागेश ओसवाल हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे। शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी एक लाडकी बहीण योजना बंद केली तर आणखी 10 योजना चालू करता येतील असं म्हटलंय। कदम यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर 2 ट्रकचा अपघात झाल्याची घटना घडली। ही घटना लोणी कारभार ग्रामपंचायत हद्दीत घडली असून राजेंद्र पेट्रोल पंपासमोर ही घटना घडली। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दोन्ही ट्रकचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। राजगुरुनगर परिसरात सातकरस्थळ येथे बेधुंद अवस्थेत कार चालकानं वेगवेगळ्या ठिकाणी 3 दुचाकी आणि रस्त्याच्या कडेला पायी जाणाऱ्या 3 बांधकाम मजुरांना धडक दिली। या धडकेत 2 जण गंभीर जखमी झालेत। धायरी येथे पार्क व्ह्यू सोसायटीत एका चिमुकल्याचा स्विमिंग पूलमध्ये पडून मृत्यू झालाय। निनाद गोसावी असं 6 वर्षीय चिमुकल्याचं नाव आहे। या घटनेने संपूर्ण सोसायटीत हळहळ व्यक्त केली जाते।